बातमी आहे हिंगोलीतली। हिंगोलीमध्ये चक्रीवादळाचा भीषण तडाखा बसतोय। पहिनी गावामधील 70 ते 80 घरांचं मोठं नुकसान झालं असून वादळामुळे घरांवरील पत्रे शेतात उडालेत। घरातील धान्य आणि शेतमाल पूर्णपणे भिजलाय। या संपूर्ण नुकसानीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी। पाहूयात। हिंगोलीमध्ये काल निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळालेला आहे। हिंगोलीच्या पहिनी गावामध्ये जवळपास 70 ते 80 घरावरील पत्रे चक्रीवादळामुळे उडून गेलेली आहेत। या चक्रीवादळाची तीव्रता पाहायची असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं दृश्य दिसत आहे। खरं तर हे गजानन मंडप डेकोरेटर नावाचा बोर्ड आहे आणि या बोर्डच्या वरती आपण जर पाहिलं तर या चक्रीवादळामुळे पूर्णतः विजेचे जे खांब आहेत ते या ठिकाणी रस्त्यावरती कोसळलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। गावकरी मध्यरात्रीपासून दहशतीमध्ये सापडलेले आहेत। ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती घरावरचं छप्पर उडालेलं आहे। किती वाजता वादळी वारा आला? 3:30 वाजता। बरं, कसा होता? फार मोठा झाला आहे। बरं, असं कधी झालं का? आता कधीच नाही झाला। बरं, हो। किती पत्र उडाले गावातले? लय उडाले, बरं, नुकसान काय काय झाले? खंबे पडले, पत्र दाबले, लोकांनी चोऱ्या गेल्या, पत्र काही रात्रशा बरं दिवसा गेली, बरं, किती माल किती भिजला? मालही बिरला खूप भरपूर। बरं,